गणेश जयंती हा गणपती बाप्पांचा जन्मदिवस. हा दिवस माघ किंवा पौष महिन्यातील शुक्ल चतुर्थीला साजरा केला जातो. महाराष्ट्रात या गणेश जयंतीला विशेष महत्त्व आहे. गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता मानले जातात. नवीन कामाची सुरुवात करण्यासाठी हा दिवस अतिशय शुभ मानला जातो. बुद्धी, यश, समृद्धी आणि सुख शांतीसाठी हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो. गणेश जयंतीच्या दिवशी आपल्याला काही खास प्रभावी उपाय करायचे आहेत. त्यासाठी गणेश जयंतीच्या दिवशी आपल्याला सकाळी म्हणजेच ब्रह्ममुहूर्तात उठून स्नान करायचे आहे. त्यानंतर आपल्या घरातील देवघरात किंवा गणपतीच्या मूर्तीसमोर दिवा लावायचा आहे. त्यानंतर गणपती बाप्पाची विधिवत पूजा करून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला एक मंत्र जप करायचा आहे आणि हा मंत्र आपल्याला 21 वेळा म्हणायचा आहे किंवा तुम्ही 108 वेळा सुद्धा जप करू शकता. तर हा गणपती बाप्पांचा अत्यंत प्रभावी असा मंत्र जप आहे. ओम गणगणपतये नमः या मंत्राचा आपल्याला 21 वेळा जप करायचा आहे. तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही 108 वेळा सुद्धा हा जप करू शकता. त्याचप्रमाणे गणपतीला या दिवशी आवर्जून 21 दुर्वा आणि मोदक त्याचप्रमाणे गुळ खोबऱ्याचा नैवेद्य आपल्याला अर्पण करायचा आहे. हा उपाय केल्याने धनसंपत्तीचा योग हा मजबूत होतो. त्याचप्रमाणे लाल फूल हे गणपती बाप्पांना अतिशय प्रिय आहे. त्यामुळे लाल फुलावरती हळद कुंकू लावून ते गणपतीला या दिवशी आपल्याला अर्पण करायचे आहे आणि आपल्या मनातील अडचण सांगायची आहे. यामुळे मनशांती व अडथळ्यांपासून मुक्ती मिळते. त्याचप्रमाणे या दिवशी गरजूंना अन्न, फळे किंवा गूळ दान करा. यामुळे पुण्य लाभते आणि नकारात्मक ऊर्जा दूर होते. शक्य असल्यास या दिवशी उपवास ठेवायचा आहे किंवा फक्त फलाहार करायचा आहे. यामुळे पुण्य लाभते आणि सकारात्मक ऊर्जा वाढते. या दिवशी आपल्या मनातील जी काही इच्छा आहे ती कागदावरती लिहायची आहे आणि तो कागद गणपतीसमोर ठेवून प्रार्थना करायची आहे. बाप्पा माझे विघ्न दूर करा असे म्हटल्याने आपल्या मनातील जी काही इच्छा आहे ती लवकरात लवकर पूर्ण होते. गणेश जयंती हा गणपती बाप्पांचा जन्मदिवस आहे आणि या दिवशी आपण पूर्ण श्रद्धेने विश्वासाने काही प्रभावी उपाय केले तर गणपती बाप्पा आपल्या जीवनातील ज्या काही इच्छा मनोकामना असतील तर त्या लवकरात लवकर नक्की पूर्ण करतील.